अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील आता अंतर्गत वाद चव्हाट्यावर येतात। त्याचबरोबर राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष शरद पवार यांच्या दरबारी सध्या पोहोचल्याची माहिती समोर येते। अंतर्गत नाराजी बरीच आहे, त्यामुळे बड्या नेत्यांकडून पार्थ पवारांची तक्रार देखील केली जाते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। पत्रावरून रंगलेला वाद थांबायचं नाव घेत नाहीये। आता या पक्षांतर्गतच तक्रारीचा सूर आता शरद पवार यांच्या दरबारी पोहोचलेला आहे। राष्ट्रवादीतल्या बड्या नेत्यानं पवारांकडे पार्थ पवारांची तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शरद पवारांनी कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज द्यावी अशी मागणी या नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आम्ही पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे। दादा असताना असे काही घडायचं नव्हतं असं मत अजित पवारांच्या एनसीपी नेत्यांनी पवारांकडे मांडलंय। सुनेत्र पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रावरूनही चर्चा झाल्याची माहिती मिळते। आमचा मान सन्मान राखला पाहिजे असं आम्हाला वाटतंय असंही नेत्यांनी म्हटलंय। या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतील माझ्या सहकारी प्रणाली कापसे आपल्याला। प्रणालीजी, आपण पाहतो की राष्ट्रवादीमध्ये गेले काही दिवस सातत्यानं वेगवेगळ्या गोष्टी घडामोडी घडताना दिसत आहेत आणि त्यातून पक्षाच्या अंतर्गत जी काही खदखद आहे ती आता थेट शरद पवारांच्या कडे जाऊन पोहोचलेली आहे। राष्ट्रवादीला काही बड्या नेत्यांनी गेल्या आठवड्यामध्ये आपण बघितलं की शरद पवारांची भेट घेतली होती, काहींनी फोनवरून संपर्क साधला आणि असं कळतं आहे की थेट शरद पवारांकडे पक्षाचे जे काही आता चालू आहे त्याच्या संदर्भात तक्रार करण्यात आलेली आहे। पार्थ पवार यांच्यावर विशेषतः ही नाराजी असल्याचं या सगळ्या नेत्यांचं दिसून येत आहे। त्यांची जी कार्यपद्धती आहे ती अनेक जे सिनियर नेते आहेत त्यांना ती पटत नाहीये। त्यांच्याशी ज्या भाषेमध्ये बोललं जात आहे, ज्या पद्धतीनं त्यांना वागणूक दिली जाते आहे त्याबद्दल ही सगळी नाराजी थेट शरद पवारांकडे पोहोचलेली आहे। पार्थ पवार यांना समज देण्यात यावा, पक्षासाठी कोणी किती काळ दिला आहे, किती खस्ता खाल्ल्या, अजित पवार असताना त्या लोकांनी काय काय केलेलं आहे हे सगळं जे आहे याची जाणीव पार्थ पवारांना करून दिली गेली पाहिजे असं या नेत्यांनी थेट शरद पवारांना सांगितल्याचं कळतंय। आणि त्यामुळं आता राष्ट्रवादी पक्षातला अंतर्गत जो वाद आहे जो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दरबारी जाऊन पोहोचलेला आहे आणि त्यामुळं आता या संघर्षाचं पर्यावसन नेमकं कशात होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच प्रणालीजी, तुम्ही आमच्यासोबत अशाच जोडलेल्या राहा, कारण आपल्याला आणखी एक महत्त्वाची बातमी बघायची आहे। त्या संदर्भात तुमच्याकडून आम्ही माहिती घेणार आहोत, कारण राष्ट्रवादीचे सगळे जे बडे नेते आहेत त्या सगळ्या बड्या नेत्यांनी म्हणजेच तटकरे आणि पटेल यांनी एकाच दिवशी शरद पवार यांची भेट घेतल्याची सध्या माहिती समोर येते। शरद पवार हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्यांची व्हायरल पत्रानंतर ही भेट त्यांनी घेतल्याची चर्चा आहे, तशी चर्चांना उधाण आलेलं आहे। एकाच दिवशी या दोन्ही नेत्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट घेतली आहे। आधी सुनील तटकरे आणि त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी स्वतंत्रपणे शरद पवारांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय। या भेटीचं टायमिंग अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे, कारण ज्या दिवशी ही भेट झाली त्याच दिवशी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडणूक आयोगाला एक दिलेलं पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होतं आणि हे पत्र व्हायरल झाल्यानंतर लगेचच या दोन्ही नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे पडद्यामागे नेमक्या काय हालचाली सुरू आहेत या चर्चांना उधाण आलेलं आहे। या सगळ्या संदर्भात प्रणालीजी पुन्हा एकदा अधिकची माहिती द्या। आपल्याला माहिती आहे ज्या पत्राचा उल्लेख आपण या बातमीमध्ये केलेला आहे ते पत्र 29 एप्रिलला दिलं गेलेलं पत्र आहे, जे काही दिवसांपूर्वी म्हणजे साधारणतः 12 मेला सकाळच्या सुमारास ते व्हायरल झालेलं होतं, ज्याच्यामध्ये आपण बघितले की राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा उल्लेख करण्यात आलेला होता आणि त्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे असतील यांच्या नावांच्या समोर त्यांची संघटनात्मक कुठलीही पदं जी आहे ती देण्यात आलेली नव्हती। राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये जरी त्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला असला तरीही सुद्धा त्यांना कुठल्याही जबाबदारीचं वाटप जे आहे संघटनात्मक जबाबदारीचं वाटप करण्यात आलेलं नाहीये। हे दोन्ही सदस्य आहेत, हे दोन्ही खासदार आहेत। राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेचे गटनेते आहेत, तर सुनील तटकरे हे लोकसभेमध्ये एकटेच असल्यामुळे ते सुद्धा लोकसभेचे गटनेते आहेत। पण ह्या दोन ज्या आहेत या संसदीय जबाबदाऱ्या आहेत, पक्षाच्या अंतर्गत संघटनात्मक जबाबदाऱ्या त्यांच्यावर कुठल्याही देण्यात आलेला नाही आणि त्यामुळं हे दोन्ही नेते नाराज असल्याची त्या दिवशी चर्चा होती। त्याच दिवशी संध्याकाळी आसामचा शपथविधी आटपून सुनील तटकरे हे थेट शरद पवारांना भेटायला गेल्याचं आपण बघितलेलं होतं। प्रफुल्ल पटेल भेटायला गेले असल्याची सूत्रांची माहिती आहे। तसे काही पुरावे जरी आपल्याला मिळाले नसले तरी प्रफुल्ल पटेल सुद्धा त्याच दिवशी रात्री सुनील तटकरे भेटून गेल्यानंतर काही तासांनी शरद पवार यांना भेटायसाठी गेलेले होते अशी सूत्रांची माहिती आहे। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।
त्यानंतर आणखीच राष्ट्रवादी संदर्भातीच एक महत्त्वाची बातमी आहे, ती देखील आपण पाहणार आहोत. कारण अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सारं काही आलबेल नाही असं सध्या चित्र आहे. तशी चर्चा आहे, कारण राजकीय वर्तुळाची चर्चा सुरू झाली आहे. त्याचं घडलं असं आहे की या पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला पक्षाच्या कार्यकारिणी संदर्भात पाठवलेलं आणखी एक पत्र चर्चेत आलं आहे. 29 एप्रिल 2026ला पाठवलेल्या पत्रात तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोर कार्याध्यक्ष असा पदोल्लेख नाही आहे. त्याऐवजी दोघांच्या नावासमोर ते सदस्य असलेल्या सभागृहाचे गटनेते असा पदोल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळेच तटकरे आणि पटेल हे प्रदेशाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष पदावर आहेत की नाही अशी चर्चा रंगली आहे. या चर्चेला कारण म्हणजे याच पत्रात अरुणाचल प्रदेशामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असलेले टोको तांतुंग यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष अरुणाचल प्रदेश असा उल्लेख आहे. हे पत्र समोर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सारवासारव केली जाते. तर नेमकं काय घडतंय ते देखील आपण पाहणार आहोत. म्हणजे पत्रातला उल्लेख काय, कसा, कुठे टाळला गेलाय आणि त्याच्यामुळे कशा चर्चा सगळ्या रंगल्यात त्या आपण आता पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून. सगळ्यात आधी हे पत्र दिलेलं होतं सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष, त्यांचं हे पत्र आहे आणि ते त्या पत्रामध्ये सुनेत्रा अजित पवार नॅशनल प्रेसिडेंट असं सरळपणे लिहिलेलं आहे. पण दुसऱ्या बाजूला इतर जी नावं आहेत श्री टोको तांगतुंग यांच्या नावासमोर देखील अरुणाचल प्रदेश स्टेट प्रेसिडेंट असं लिहिलेलं आहे. मात्र यामध्ये इतर नावांमध्ये जशी इतर फक्त काही MLA महाराष्ट्र किंवा अशीच नाव आहेत तसंच नाव हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजेच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावासमोर तसा उल्लेख थेटपणे केलेला नाहीये. वर आपण पाहतोय सुनेत्रा अजित पवार नॅशनल प्रेसिडेंट, प्रफुल्ल पटेल NCP लीडर आणि सुनील तटकरे NCP लीडर एवढंच लिहिलेलं आहे. म्हणजे थेट त्यांच्या पुढे लोकसभा त्यांचं जे गटनेते पद आहे तेवढंच लिहिलेलं आहे. मात्र श्री टोको तांगतुंग अरुणाचल प्रदेश यांच्यासमोर स्टेट प्रेसिडेंट आहे. सुनील तटकरे यांच्या नावासमोर तसं नाहीये किंवा प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोर देखील त्यांचा पदोल्लेख टाळलेला आहे आणि म्हणूनच या चर्चांना एकूणच उधाण आलेलं आपण पाहतोय. तर पाहिलं पण हे एकच पत्र असं नाही आहे. तर यापूर्वी फेब्रुवारी महिन्यामध्ये सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात देखील पटेल आणि तटकरेंच्या नावासमोर कुठल्याही प्रकारचा उल्लेख नव्हता. ते देखील आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आणि त्याच पुढे सुनेत्रा अजित पवार प्रेसिडेंट असं तेथे थेटपणे लिहिलेला आपण हा उल्लेख पाहतोय. तर प्रफुल्ल पटेल यांचा पदोल्लेख मात्र या ठिकाणी टाळलेला. या पत्रामध्ये प्रफुल्ल पटेल यांचं नाव ज्या ठिकाणी लिहिलं त्याच्या पुढे पदोल्लेख केलेला नाहीये. दुसरा आणखी एक महत्त्वाचा सुनील तटकरे यांचा देखील पदोल्लेख आपण टाळलेला बघतोय. सुनील तटकरे यांच्यावर नाव आहे मात्र त्याच्यामुळे पुढे कुठेही पदोल्लेख केलेलाच नाहीये. त्यामुळे या दोन्ही पत्रांमध्ये सारखीच गोष्ट झाली आहे. शिवाजीराव गर्जे यांचं खजिनदार मात्र नाव लिहिलेलं आहे. म्हणजे खजिनदार हे पद त्यांचं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, पत्रामध्ये स्पष्टपणे तसं केलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी सातत्याने घडतात. मात्र येत्या 2 आठवड्यामध्ये किंवा येत्या आठवड्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक होणार आहे आणि सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांच्या बाबतीत सुरू असणाऱ्या चर्चांबद्दल या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते. त्या सगळ्या संदर्भात देखील आपण काही गोष्टी पाहणार आहोत. आता गेला 42 वर्षाचा राजकीय प्रवास हा खूप मोठा आहे. आज पक्ष दादांच्या निधनानंतर आम्हाला मजबूत करायचा आहे. अशा वेळेला पहिली पक्षाचे प्रमुख नेते एकत्रितपणे बसून आम्ही त्याच्यातला मार्ग काढू. आमचं धोरण NDA मधलं आहे. NDA आम्हाला मजबूत करायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करायचा आहे. त्यामुळे प्रभुभाई असतील, मुशीफ साहेब असतील, धनंजय असतील, दिलीप वळसे पाटील असतील, भुजबळ साहेब असतील, सगळेजण आम्ही एकत्रितपणे बसू. अनेक वेळेला वेगवेगळ्या पक्षात राजकीय काही घटना घडत असतात, पेच प्रसंग निर्माण होतात, चर्चेतून त्याच्यातला मार्ग निघत असतो. आमच्या सर्वांचं उद्दिष्ट एक आहे. त्या उद्दिष्टाची वाटचाल करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्रितपणाने बसू, लवकरच बसू. सुनील तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष आहेत का नाही हे अद्यापही स्पष्ट होत नाही. निवडणूक आयोगाला जे पत्र होतं त्यामध्ये फक्त ते आमदार आहेत अशा पद्धतीचा उल्लेख, खासदार आहेत अशा पद्धतीचा फक्त उल्लेख नाही आहे की आमची जी केंद्राची जे आमचं ऑफिस बेरर आहे त्यामध्ये त्यांचं आहे तो ते आज तरी प्रदेशाध्यक्ष आहेतच.